चाटोरीत विशेष ग्रामसभा, आरोग्यसंपन्न आणि टीबीमुक्त गावासाठी ग्रामस्थांना आरोग्याचा जागर. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक. प्रतिनिधी निलेश शिकोकार. ग्रामपंचायत चाटोरी येथे माझं गाव आरोग्यसंपन्न गाव आणि टीबीमुक्त गाव या महत्त्वपूर्ण अभियानांच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा उत्साहात घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या सूचनेनुसार आयोजित या ग्रामसभेत ग्रामस्थांमध्ये विविध आजारांविषयी जनजागृती करण्याबरोबरच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामसभेदरम्यान आरोग्य कर्मचारी डॉक्टर मदन शेंडगे यांनी माझं गाव आरोग्यसंपन्न गाव तसेच टीबीमुक्त अभियान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबासह गावाच्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. गावातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासनाच्या आरोग्य योजना पोहोचविणे, आजारांची लक्षणे वेळेत ओळखणे, आवश्यक तपासण्या करून घेणे आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा योग्य पद्धतीने वापर करणे यावर ग्रामसभेत विशेष भर देण्यात आला. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित या विशेष ग्रामसभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरजित कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती अहिरे, आरोग्य निरीक्षक प्रितेश राऊत, आरोग्य सहाय्यिका गोसावी तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर चाटोरीच्या समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी गाढे उपस्थित होत्या. याशिवाय आरोग्य कर्मचारी डॉ. मदन शेंडगे, आरोग्य सेविका वैशाली वाघेकर, आरोग्य सेवक विजय लोहकरे तसेच आशा सेविका जयश्री पवार, मनीषा खेलुकर, शाईन पटेल, कविता बेंडकुळे, सुरेखा वरखडे आणि ज्योती हांडगे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना आरोग्यविषयक माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. ग्रामसभेच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांना ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. निरोगी नागरिक, स्वच्छ परिसर आणि सक्षम आरोग्य व्यवस्था यांच्या माध्यमातून चाटोरी गावाला आरोग्यसंपन्न, कुपोषणमुक्त, व्यसनमुक्त आणि टीबीमुक्त गाव बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासोबतच ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग वाढल्यास चाटोरी गावाच्या आरोग्यविषयक उद्दिष्टांना निश्चितच बळ मिळेल असा विश्वास ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला. दिव्य भारत बीएसएम न्यूज. प्रतिनिधी निलेश शेकोकार. शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी आजार अंगावर न काढता वेळेत तपासणी करून उपचार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुष्मान भारत व आभा कार्डबाबत जनजागृती. ग्रामसभेत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. विविध आजारांवरील उपचारांसाठी योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा, संबंधित रुग्णालये तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी असलेल्या तरतुदी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड काढण्याचे महत्त्वही ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले. पात्र नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून कार्ड तयार करून घ्यावे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी उपाययोजना. माझं गाव आरोग्यसंपन्न गाव या अभियानांतर्गत कीटकजन्य आणि जलजन्य आजारांपासून बचाव, साथरोग नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. परिसरात पाणी साचू न देणे, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवणे आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे यावर विशेष भर देण्यात आला. गावातील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले. रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार उपलब्ध असल्याची माहितीही ग्रामस्थांना देण्यात आली. टीबी, कुष्ठरोग व हत्तीरोगाबाबत जागृती. ग्रामसभेत क्षयरोग, टीबी, कुष्ठरोग आणि हत्तीरोग यांसारख्या आजारांबाबतही जनजागृती करण्यात आली. टीबीची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करावेत असे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांपर्यंत तसेच गरजेनुसार घरपोच उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याची माहिती देण्यात आली. आजारांविषयी असलेले गैरसमज दूर करून वेळेवर तपासणी व उपचार घेणे ही टीबीमुक्त गावाच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि कुपोषणमुक्त गावाचे उद्दिष्ट. आरोग्यसंपन्न गावासाठी केवळ उपचार व्यवस्था पुरेशी नसून स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गावात शुद्ध पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, परिसराची स्वच्छता, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, 100% लसीकरण, कुपोषणमुक्त गाव आणि व्यसनमुक्त गाव यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. विशेषतः लहान मुले,
गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे कुटुंबियांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता आणि योग्य जीवनशैली यामुळे अनेक आजारांपासून बचाव करता येतो, असेही सांगण्यात आले. ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा. आरोग्यसंपन्न गाव आणि टीबीमुक्त गाव ही उद्दिष्टे केवळ आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे साध्य होणार नसून त्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थ यांचा समन्वय आवश्यक आहे.